महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नवी मुंबई विमानतळाचे नामकरण की नामांतर? अधिकृत नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा, भूमिपुत्रात असंतोष पसरला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे। माहिती अधिकार अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळालेल्या या उत्तरामुळे नवीन आले असून नवी मुंबईतील भूमिपुत्रांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रावरून सिद्ध झाले आहे। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नव्हे तर नामांतरासाठी असणार आहे अशी माहिती अधिकार कार्यकर्ते तेजस पाटील यांनी राज्यातील विमानतळाच्या नामकरणाबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे विचारणा केली होती। मंत्र्यांच्या अंडर सेक्रेटरी दीपक नागपाल यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की राज्यातील 16 विमानतळांपैकी केवळ मुंबई आणि नागपूर या दोनच विमानतळांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत। 25 डिसेंबर 2025 निषेध दिवस, मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी 3 दिवसीय पायी दिंडी आचारसंहितेमुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। 25 डिसेंबर निषेध दिवस विमानतळावरून दिबांच्या नामाविना विमान उडणार असल्याच्या निषेधार्थ 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भूमिपुत्रांच्या गावोगावी काळे झेंडे आणि काळी फीत लावून निषेध नोंदवण्यात येणार आहे। पुढील प्रक्रिया नामकरण नव्हे तर नामांतराची ठरणार आहे। केंद्र सरकारच्या रेकॉर्डनुसार नवी मुंबईतील विमानतळाचे नाव अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच आहे। दिबा पाटील यांच्या नावाचा कोणताही अधिकृत उल्लेख अद्याप केंद्राच्या दप्तरी नसल्याने आता होणारे पुढील प्रक्रिया नामकरण नसून नामांतरण ठरणार आहे। आचारसंहितेनंतर मंत्रालयावर धडक आणि आचारसंहिता संपल्यानंतर 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिक मोठ्या ताकदीने मुंबईतील विमानतळावर धडकणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे। 13 जानेवारी 2026 रोजी दिबा पाटील यांची 100वी जयंती असल्याने जासे येथील स्मृतीस्थळावर मोठ्या संख्येने जमून मानवंदना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यातील विमानतळाची स्थिती अशी विमानतळाला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विमानतळाची विभागणी खालीलप्रमाणे: आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नवी मुंबई आणि शिर्डी; राष्ट्रीय विमानतळ औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जुहू मुंबई, नांदेड, गोंदिया, अकोला, नाशिक, अमरावती आणि सिंधुदुर्ग; नवी मुंबई आणि नागपूर, वर्धा वगळता उर्वरित सर्व विमानतळे सध्या केवळ त्या शहराच्या नावाने ओळखली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, उरण।